लातूरच्या महापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला। जनतेच्या जाहीरनाम्याची यशस्वी अंमलबजावणी होईल। आमदार अमित विलासराव देशमुख मनपात स्वच्छ पारदर्शक लोकाभिमुख कामकाजासाठी दिल्या शुभेच्छा। नूतन महापौर आणि उपमहापौर लातूर शहर महानगरपालिकेत पारदर्शक लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करतील। निवडणुकीपूर्वी लोकांच्या सूचना घेऊन काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने जो जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी नूतन पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक मिळून करतील। जनतेला सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा विना तक्रार पोहोचवतील, संकल्पित योजनांना गती देतील असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला। लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल नुकतेच लागल्यानंतर काँग्रेस आघाडीला मनपात एखादी सत्ता मिळाली असून लातूर मनपाच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड सोमवारी करण्यात आली होती। मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे व उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उटगे यांचा पदभार स्वीकृती सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह लातूर शहर महानगरपालिकेत उपस्थित राहून दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन केले। त्यांच्या आगामी कारकिर्दीस आमदार देशमुख यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नूतन महापौर व उपमहापौरांचा यथोचित सन्मान करून त्यांना येणाऱ्या काळात लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना, उपायुक्त वसुधा फड, लातूर शहर महानगरपालिकेचे गटनेते विजयकुमार साबदे, माजी महापौर प्राध्यापक स्मिता खानापुरे, माजी महापौर नगरसेवक दीपक सूळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन गायकवाड, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, 21 शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट समद पटेल आदींचा लातूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्ष नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे सर्व नगरसेवक, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.